ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करत आहे. बरेच जणांना माझा मोबाईल नंबर हवा आहे हे मला माहिती आहे. पण काही कारणामुळे तो मी अजून देऊ शकलेले नव्हते. आणि असं झालंय, की माझ्याकडचे जे WhatsAppवरनं जे आपण कॉन्टॅक्ट सेव्ह करतो, ते मला वाटतं Gmailला सिंक होत नाहीत आणि त्यामुळे काही कॉन्टॅक्ट्स माझे डिलीट किंवा हरवलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला संपर्क करू शकत नाही आहे. आणि व्हिडिओमध्ये अजून तो नंबर परत द्यायचा की नाही हा अजून विचार चालू असल्यामुळे अजून व्हिडिओमध्ये मी तो नंबर शेअर करू शकत नाही. पण लवकरच तुम्हीच मला एकमेकांकडनं जर कॉन्टॅक्ट माझ्या ओळखीच्या लोकांना मी नंबर पाठवला आणि मग तुम्ही एकमेकांना दिलात, तर आपल्याला तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करणं कदाचित सोपं जाऊ शकतं आणि अजून काही दिवसांनी आपण व्हिडिओमध्ये नंबर सांगायचा की नाही ह्याचा आपण विचार करूया. नुकतीच आत्ता दत्त जयंती होऊन गेलेली आहे गुरुवारी आणि आपला आज शनिवारी व्हिडिओ येतोय. म्हणून मी विचार केला की आपण दत्त महाराजांचं गुणवर्णन करण्यासाठी आजच्या शनिवारचा व्हिडिओ केला तर. जसं आपण श्रीकृष्णांच्या अवतारामागचं किंवा त्यांच्या लीलांमागचं रहस्य, त्याचा आशय बघण्यासाठी अभ्यास चालू केलेला आहे. अगदी तसाच अभ्यास दत्त महाराजांविषयी सुद्धा करण्याचा आपण प्रयत्न करूया. ह्याने एक फायदा होईल की ज्या रूढी परंपरा आहेत तेवढ्याच आपल्याला माहिती न होता त्या ॲक्चुअल अवतारामागचा हेतू किंवा ज्या प्रचलित गोष्टी आहेत त्या मागचा हेतू आपल्याला समजून आपण दत्त महाराजांच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ शकू असा आपण प्रयत्न केला तर कसं असतं की फक्त दत्त महाराजांची मूर्ती तिची पूजा आपण असंख्य वर्ष करतो. पण जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम निर्माण व्हावं असं वाटतं, तेव्हा तिच्याविषयीची सगळी माहिती आपल्याला मिळाली, तर आपल्याला जास्तीत जास्त त्या व्यक्तीविषयी जिव्हाळा उत्पन्न होऊ शकतो. आणि तसंच ज्यांचे ज्यांचे गुरुदत्त महाराज असतील, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. जर काही गोष्टी आपल्याला माहिती नसतील, त्या दत्त महाराजांविषयी माहिती झाल्या, तर आपल्या गुरूंविषयी प्रेम वाढून आपल्याला त्यांच्या जवळ जास्तीत जास्त जाता येईल. कलावती आई आपल्या गुरु आहेत सगळ्यांच्या, त्यांच्याविषयी पण आपण असाच अभ्यास सुरू केल्यामुळे आपल्याला आईंविषयी जास्तीत जास्त माहिती, त्यांचे विचार कळल्यामुळे त्यांच्या जवळ जाता येईल असा उद्देश आपला आता ह्याच्या पुढच्या प्रत्येक अभ्यासाचा असेल. आणि ज्यांना आपल्या गुरूंच्या जवळ जास्तीत जास्त जायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ किंवा आपले व्हिडिओज उपयुक्त ठरतील अशी मला खात्री आहे. मग तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, तीन शिरे हात या माझा दंडवत. या अभंगात दत्त महाराजांची जी सार्वजनिक प्रचलित फेमस ज्याला म्हणतो अशी मूर्ती आहे ती म्हणजे 3 शिर 6 हातांची, म्हणजे 3 तोंड ज्याला म्हणतो आणि 6 हात आणि 2 पाय असलेली मूर्ती सार्वत्रिक सार्वजनिक अशी जास्त फेमस आहे. पण दत्त संप्रदायामध्ये किंवा नाथ संप्रदायामध्ये असे अनेक भक्त आहेत ज्यांच्याकडे एका तोंडाची आणि 2 हाताची मूर्ती सुद्धा आहे. पण जी सार्वजनिक ज्याचा जास्त प्रचार झालेला आहे ती मात्र 3 शिरे 6 हात. मग ही मूर्ती अशी का झाली याच्या मागचं कारण आपण आज बघण्याचा प्रयत्न करू. बाकीचे अवतार हे एकाच कोणीतरी घेतलेले. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 10 अवतार विष्णूंनी घेतले किंवा मारुती हा शंकरांचा अवतार आपण म्हणू शकतो, महारुद्र. नंतर लक्ष्मण हा शेषाचा अवतार. तसंच जगन्माता पार्वती हा आदिशक्तीचा अवतार. परंतु दत्त महाराजांच्या बाबतीत मात्र हा अवतार
हा एका कोणाचा नसून हा तिघांचा अवतार आहे हे दाखवण्यासाठी चित्रमय कल्पना म्हणजे 3 शिरे 6 हात. आता ही कल्पनेने केलेली मूर्ती आहे बरं का. रावणाला काही खरंच 10 तोंड नव्हती. पण काय दाखवून द्यायचं होतं, कसलं प्रतीक होतं 10 तोंड म्हणजे? एक म्हणजे 10 लोकांच्या इतकी बुद्धी त्याला होती. 20 जणांचा 20 हातांची ताकद त्याला होती. तसंच 10 प्रकारचा अभिमान सुद्धा त्याला होता बरं का. मग 3 मस्तक आणि 6 हात हे डोळ्यांना दिसणारी गोष्ट नसून ते कल्पनेनी तयार केलेलं चित्र आहे आणि कल्पनेनी तयार केलेलं चित्र आपण आपल्या बुद्धीने जाणायचं असतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. जाणा म्हणतात, पहा म्हणत नाहीयेत. 3 मस्तक आणि 6 हात पहा म्हणत नाहीयेत. ते आपल्याला जाणायचं आहे की ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्या प्रभावानी झालेला हा अवतार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून 3 शिरे 6 हात. आपल्याला माहिती नसलेली गोष्ट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करतोय. मग दत्तावतारामध्ये दत्त संप्रदायामध्ये कशाला महत्व आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न केला तर पहिला मुद्दा येतोय की ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिघांच्या प्रभावाने हा अवतार आहे, कोणा एकाचा अवतार नसून. दुसरी गोष्ट आहे की दुसऱ्या कोणत्याही अवतारामध्ये एखाद्या झाडाचं इतकं महत्व नाहीये, इतकं महत्व औदुंबराच्या झाडाचं दत्त महाराजांच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल. औदुंबराच्या तळवटी असलेल्या पादुकांचंच बहुसंख्य ठिकाणी पूजन केलं जातं मूर्तीच्या ऐवजी, हे वैशिष्ट्य. तिसरी गोष्ट, दत्त महाराजांच्या पादुका पूजनाची जास्तीत जास्त प्रथा आहे मूर्तीच्या ऐवजी सुद्धा. चौथं वैशिष्ट्य, बाकी सर्व अवतारांपेक्षा इथे कोणत्याही देहधारी राक्षसाचा वध केलेला नाहीये. म्हणजे एखाद्या अवतारामध्ये आता रावणाला मारण्यासाठी रामाचा अवतार, कंसाला मारण्यासाठी कृष्णाचा अवतार, इथे दत्त महाराजांचा अवतार कोणत्याही देहधारी राक्षसाला मारण्यासाठी नसून प्रत्येकाच्या अंतःकरणात लपलेल्या असलेल्या मत्सररूपी राक्षसाचा वध करण्यासाठी दत्त महाराजांचा अवतार आहे. आणि म्हणून त्यांच्या आईचं मातेचं नाव अनसूया. असूया सुद्धा जिच्या वाऱ्याला उभी राहत नाही अशी अनसूया माऊली, तिच्या पोटी दत्त महाराजांचा अवतार आहे. जिच्या मनात किंचितही वाईट भावना नाही त्या माऊलीच्या पोटी अवतार आहे बरं. काही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. माणसाला बघा, जसा मत्सर आहे तसा अभिमान पण आहे की मी धनवान, मी सुंदर, मी रूपवान, किंवा मी श्रीमंत, मी चतुर, मी विद्वान, मी बलवान, असे जे आपल्याला सगळे अभिमान झालेले आहेत त्याचा हिरमोड त्या राक्षसाचा वध करण्यासाठी म्हणून हा दत्त महाराजांचा अवतार आहे. ही पण एक नवीन गोष्ट तुम्हाला सगळ्यांना कळली असेल. मला सुद्धा माझ्या वाचनामुळे या सगळ्या नवनवीन गोष्टी कळत आहेत आणि त्या फार इंटरेस्टिंग आहेत म्हणून मी तुमच्या समोर त्या मांडत आहे. अशा अभिमानाने आजवर देशच्या देश, राज्याच्या राज्य उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्या अभिमानाचा आपल्या प्रगतीसाठी किंचितही फायदा होत नसल्यामुळे दत्त महाराज आपल्याला सांगू इच्छित आहेत की तो मत्सर आणि अभिमान घालवण्यासाठी मी अवतार घेतला आहे. 5वी गोष्ट, वैशिष्ट्य, दिगंबर नाव हे दत्तगुरूंचं आहे. मग दिगंबर म्हणजे काय? दिग म्हणजे दिशा, म्हणजे ह्या सर्व दिशा ज्या दिशांमध्ये ज्याच्या कृपेचं अंबर म्हणजे वस्त्र आहे असा तो दिगंबर. आणि त्या वस्त्राने तो आपल्याला प्रेमाची ऊब देतोय, आनंद देतोय, आपलं रक्षण करतोय असा दिगंबर. असे अवधूत दत्तात्रय. त्यांच्यामध्ये ब्रह्मदेवांचं, विष्णूंचं आणि शिवाचं या तिघांचे गुण आहेत. म्हणून तिन्ही शक्तींना पुरीत अशी प्रतिकात्मक मूर्ती
ही दत्त महाराजांची आहे. अत्री मुनींना ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी असा आशीर्वाद दिलेला आहे की तुला असा पुत्र प्राप्त होईल ज्याचं महात्म्य खूप थोर असेल, म्हणजे सर्व देवांचा तो गुरु असेल आणि म्हणून त्यांना आपण गुरुदेव दत्त असं म्हणतो. दुसरा आशीर्वाद मिळालाय की आमच्या देवांचं पण जर काही चुकलं तर आमचा कान धरण्याचा अधिकार आम्ही त्याला देत आहोत. तिसरा आशीर्वाद मिळालाय की आमचं देवत्व श्रेष्ठत्व जपण्यासाठी जिथे कुठे आम्हाला अडचणी येतील तिथे मार्गदर्शन करण्यासाठी इतका मोठा अधिकार गुरुदेव दत्तांना दिलेला आहे. मग अनसुया मातेला आणि अत्री मुनींना ह्या तिन्हीही ब्रह्मा विष्णू महेश्वरांच्या आशीर्वादाने 3 पुत्र झालेले आहेत. ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने प्रभावाने सोम म्हणजे चंद्र, शिवाच्या आशीर्वादाने दुर्वास आणि विष्णूंच्या प्रभावाने दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे. कधी जन्म झालेला आहे? मार्गी प्रदोष काळी राका मृगशीर्षयुक्त गुरुवारी, म्हणजे मार्गशीर्षातल्या गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेचा मुहूर्त साधून तुमच्या आमच्या मनातला अंधकार दूर करण्यासाठी म्हणून या त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्तांनी ह्या पृथ्वी तलावर सायंकाळच्या वेळी अवतार धारण केलेला आहे. त्यांना आपण दत्त असं म्हणतो. दत्त ह्या शब्दाचा अर्थ बघायला गेलं तर दिलेला. कोणाला दिलेला? अत्री मुनींना. दत्तात्रेय हे नाव त्याच्यावरनं पडलं. दत्त अधिक अत्रेय, अत्री मुनींना दिलेला म्हणून दत्तात्रेय. मग प्रत्येक वेळेला बाहेरच्या कंसाचा किंवा रावणाचा शिरच्छेद हा केलाच पाहिजे, पण त्याआधी आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या अहंकाराचा आणि मत्सरूपी राक्षसाचा सुद्धा नाश केला पाहिजे. आणि असा नाश करण्यासाठी म्हणून दत्त महाराजांचा अवतार आहे. मग त्यांना आपण आश्वस्त केलं पाहिजे की ह्यापुढे आम्ही एकमेकांचा मत्सर करणार नाही, एकमेकांच्या गुणांचं कौतुक करून एकमेकांच्या चुका सांभाळत आम्ही पुढे जाऊ. आणि असं जेव्हा आपण त्यांना आश्वस्त करू तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनात दत्तात्रयांचा जन्म होईल. त्यामुळे दत्तगुरूंच्या आशीर्वादाचं दान हे जिथे कुठेही पापसंकल्प नाहीत अशा झोळीत आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांचं ध्यान करत त्यांना आश्वस्त करायचं आहे की तुमच्यासारखंच मत्सर विरहित आणि अभिमान विरहित आम्हाला करा. आपण त्यांना पाळण्यात निजवून त्यांचं कौतुक करूया, पाळणा गाऊया. बाळा जो जो रे जो जो रे अवधूता अत्री अनसुया सुता, बाळा जो जो रे जो जो रे झोप शांत आता. बाळपणी तारुण्याची करणी अघटित काळ तुला, मम बाळा धर्म कार्य मग चाळा. बाळा जो जो रे जो जो रे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.